नमस्कार विद्यार्थ्यांनो, या व्हिडिओमध्ये ॲडजस्टेबल स्पॅनरच्या निर्मिती प्रक्रियेवर आहे, ज्यामध्ये उद्दिष्टे, साधने आणि तंत्रे वापरली आहेत। प्रक्रियेमध्ये लॅथ मशीन, ड्रिल मशीन, फाइल्स, रीमर आणि रिवेट गन यासारख्या साधनाचा वापर करून स्पॅनरचे विविध भाग तयार करणे आणि एकत्र करणे समाविष्ट आहे। प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या उपकरणाबद्दल वाचकाच्या ज्ञानाची चाचणी घेण्यासाठी व्हिडिओमध्ये एकाधिक निवड प्रश्न देखील समाविष्ट आहेत। तर मग ॲडजस्टेबल स्पॅनर उत्पादनाच्या जगात पाहूया, कारण त्याच्या निर्मितीमागील उद्दिष्टे, तंत्रे आणि उपकरणे आपल्याला समजतात। ही अचूकता आणि कारिगिरीमध्ये उत्कृष्ट आहे आणि ते प्रत्येक टूलबॉक्समध्ये एक आवश्यक साधन आणि मुख्य बनते। या प्रात्यक्षिकाच्या शेवटी तुम्ही रेखाचित्राच्या संदर्भात विविध भाग तयार करू शकाल। असेंब्लीची तयारी करा, सर्व भाग गोळा करा, अचूकता तपासा। वर्नियर हाईट गेज, सपाट आणि गोल फाईलींचा संच, हॅकसॉ किंवा चेन ड्रिल, ड्रिलिंग मशीन, रीमर, ट्रिज्या गेज, डिब्युरिंग साधन, वर्नियर कॅलिपर, लेथ मशीन, कटिंग साधने, राउंड डाय, धातूचा पत्रा, हातोडा, पंच, बेवल प्रोट्रॅक्टर, नळ साधन, टॅप करा, चेनफरिंग साधन, रिवेट बंदूक, काउंटरसिंग साधन। कार्य 1, भाग अ, निश्चित जो। दिलेल्या आकारासाठी कच्चा माल तपासा। सरळपणासाठी पृष्ठभाग आणि बाजू फाईल करा। उजव्या कोनासाठी शेजारील बाजू फाईल करा। वर्नियर हाईट गेजने रेखाचित्रानुसार मार्किंग करा। R5 अवतलसाठी 10 भोक ड्रिल करा। हॅकसॉ किंवा चेन ड्रिलिंगद्वारे अतिरिक्त सामग्री काढा। फाईल करा आणि रेखाचित्रानुसार परिमाण तपासा। त्रिज्या गेज R5 आणि R3 सह त्रिज्या तपासा। बाजूपासून 12 मिमी खोलीपर्यंत 3.8 मिमी छिद्र ड्रिल करा आणि 4 रीम करा। डी बर आणि गुळगुळीत पृष्ठभाग समाप्त। कार्य 2, भाग बी, स्लायडिंग जो। दिलेल्या आकारासाठी कच्चा माल तपासा। सरळपणासाठी पृष्ठभाग आणि बाजू फाईल करा। उजव्या कोनासाठी शेजारील बाजू फाईल करा। वर्नियर उंची गेजसह रेखाचित्रानुसार काम चिन्हांकित करा। हॅकसॉ किंवा चेन ड्रिलिंग आणि 4-2 छिद्र करून अतिरिक्त सामग्री काढा। परिमाणासाठी जॉब फाईल करा आणि परिमाण तपासा। त्रिज्या कडांसाठी फाईल करा आणि त्रिज्या गेजसह तपासा। कडा फाईल करा आणि काम डीबर करा। कार्य 3, भाग क, विशेष स्क्रू। 6x52 मिमी साठी रॉड तपासा। 10 मिमी लांबीसाठी 3 जबड्याच्या चकमध्ये H6 फिनिशसह 4 मिमी धारण करणारा टर्न रॉड। लांबी 52 मिमी पर्यंत कमी केली। संपूर्ण लांबीसाठी M6 थ्रेडिंग। थ्रेडेड भागासाठी डाय नट तपासा। निश्चित जो संयोजन। फिक्स जोमध्ये रॉड घाला आणि त्या स्थितीत धरा। फिक्स जबड्यासह 2 मिमी भोक ड्रिल करा। दंडगोलाकार पिन फिक्स करा 2
परिमाण तपासा. कार्य 4. भाग डी. स्लाइड इन प्लेट. आकारमानासाठी मेटल शीट तपासा. ड्रॉ फाइलिंगद्वारे सरळ आणि काटकोनासाठी शीट मेटल फॉईल करा. रेखाचित्र आणि पंचानुसार लेआउट चिन्हांकित करा. हातोडा मारून सपाट शीट मेटल काटकोनात वाकवा. वाकल्यानंतर परिमाण तपासा. स्लॉट ओपनिंगसाठी 4 बोक ड्रिल करा. स्लॉट ओपनिंगसाठी चेन ड्रिलिंग अतिरिक्त धातू काढून टाका. परिमाणांसाठी स्लॉट फाईल करा. साठ अंश कोनासाठी फाईल करा आणि बेवल प्रोट्रॅक्टरसह तपासा. त्रिज्या फाईल 1 करा आणि बस भाग ए नळ नट काढा. रेखाचित्र आकारानुसार कच्चा माल तपासा. 3 जबड्याच्या चकमध्ये रॉड धरा. 12 मिलीमीटरसाठी गोल फिरवा. 15 मिलीमीटर लांबीपर्यंत नर्लिंग टूलसह बाह्य पृष्ठभागावर गोलाकार केला. 5 मिलीमीटर ड्रिल करा आणि ड्रिल केलेल्या छिद्रावर M6 टॅप करा. बाजूला 2x45 अंश चेंफर करा. पृथक्करण बंद करा आणि दुसरी बाजू चेंफर करा. कार्य 5. स्पॅनर असेंब्ली. सर्व भागांसाठी सामग्रीचा आकार तपासा. फाईल चिन्हांकित आणि पूर्ण भाग ए आणि बी आकारानुसार. रेखाचित्रानुसार भाग डी वाकवा. जादा धातू काढा आणि आकार पूर्ण करा. चौरस स्लॉट फाईल आणि फिनिश करा. सर्व ड्रिलिंग छिद्रांसाठी काउंटरसिंकिंग करा. ब्लूप्रिंटनुसार ए भाग टर्निंग, ड्रिलिंग, टॅपिंग, नर्लिंग आणि पार्टेग ऑफ करा. स्टेप टर्निंग, बाह्य धागा कापणे आणि ब्लूप्रिंटनुसार सी भाग काढून टाका. भाग सी आणि ए एकत्र करा. रिव्हट आणि भाग बी आणि डी मध्ये सामील व्हा. असेंबली ड्रॉइंगमध्ये दाखवल्याप्रमाणे सर्व भाग एकत्र करा. या व्हिडिओमध्ये आपण उद्दिष्टे, तंत्रे जवळून पाहणार आहोत. या ॲडजस्टेबल स्पॅनरमध्ये मशीन आणि टूल्स समाविष्ट आहेत. समायोज्य स्पॅनरच्या या उत्पादन प्रक्रियेत आम्ही त्यात सामील असलेले उद्देश, तंत्र आणि साधने शिकलो. आम्ही फिक्स आणि स्लाइडिंग जॉज, स्पेशल स्क्रू, स्लाइडिंग प्लेट आणि नळ नट्स यासह विविध भागाचे चरण दर चरण रचना शोधले. रिवेट्स आणि स्क्रूच्या वापरावर प्रकाश टाकणारी असेंब्ली प्रक्रिया देखील कव्हर केली गेली. शेवटी आम्ही आमच्या ज्ञानाची चाचणी अनेक निवडीसह प्रश्नांसह केली. आमची कौशल्ये मजबूत केली आणि या अचूक कारिगिरीमध्ये वापरलेली साधने समजून घेतली. मला आशा आहे की तुम्हाला या सर्व संकल्पना समजले असतील. आमच्या पुढील व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी आणखीन एक अद्भुत संकल्पना आणणार आहोत. तोपर्यंत काळजी घ्या.